महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज जी यांच्या कृपेने आपला हा नाथ भागवताचा सत्संग सुरू होत आहे। नाथांनी भागवत ग्रंथाच्या एका दशस्कंदावर लिहिलेलं भाष्य आहे। ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत मोठा ग्रंथ यांच्यामध्ये फार साम्य आहे। ज्ञानेश्वरी वाचताना जे आपल्याला आलं त्याच अधिक स्पष्टीकरण नाथांनी या ग्रंथात केलेलं आहे। म्हणून हा ग्रंथ सर्वसामान्य भक्तांना अतिशय प्रिय झालेला आहे। तेव्हा आपल्या अंबरच्या आश्रमामध्ये हा ग्रंथ यापूर्वी झालेला आहे, परंतु आता त्याला 4-5 वर्ष पुन्हा एकदा आपण हा ग्रंथ वाचावा असं वाटलं। साधकांच्या मनामध्ये नाथ भागवतामधून अनेक विषय, उत्तमातले उत्तम असे विषय पाहायला मिळतील। बघा, तेव्हा ते पाहण्यापूर्वी आपण सद्गुरु एकनाथ महाराजांचं चरित्र पाहूया। श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज महाराष्ट्राचे एक अतिशय भव्य आणि दिव्य असं स्वरूपाचं चरित्र आहे त्यांचं। एकनाथ महाराजांच्या सारखे संत आहेत आपले सगळे एका पद्धतीचे, परंतु यांचं चरित्र फारच वेगळं आहे। बघा, तर आपल्या चरित्राशी त्यांचं चरित्र किती जमतं। यांचे कुळामध्ये भानुदास, संत भानुदास म्हणून महान संत होऊन गेले। संत भानुदासांनी एक फार मोठं कार्य केलेलं आहे आणि ते महाराष्ट्रातल्या या सगळ्या वारकरी संप्रदाय आणि अन्य भक्त संप्रदाय जे आहेत त्यांना माहित असलं पाहिजे, त्यांनी विसरता कामा नये। संत भानुदासांनी पांडुरंगाची मूर्ती जी कर्नाटकात नेली होती ती परत आणली आणि पंढरपूरला स्थापन केली गेली। तेव्हा हे जे पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी लोक जातात त्यांना भानुदासाची आठवण असायला पाहिजे की त्यांच्या कृपेनं आपल्याला पांडुरंगाचं दर्शन पंढरीत होतं। त्या भानुदासाच्या कुळामध्ये संत एकनाथ महाराजांचा जन्म झालेला आहे। एकनाथ महाराज त्यांचं हे जे जन्माचं वर्ष आहे ते त्या काळामध्ये कुठे लिहून ठेवलं गेलं नाही, कोण ठेवणार? त्यामुळे त्यांच्या जन्मतिथीबद्दल अनेक प्रकारचे वाद आहेत। त्या वादात काय आपल्याला जायचं नाही, परंतु 1507 किंवा 1551 आणि 1521 असे 30 वर्ष सांगतात त्यांच्या जन्माचे, कोणते असेल। तेव्हा
भानुदास संत भानुदास यांच्या कुळामध्ये जन्माला आले. भानुदासांचे वडील चक्रपाणी, भानुदासांचे पुत्र चक्रपाणी. चक्रपाणी नंतर चक्रपाणी त्यांचा मुलगा सूर्यनारायण आणि सूर्यनारायण यांच्या नंतर एकनाथ आली. आता हे जे वंशावळ आहे त्यांचं हे फार पुराण जुनं आहे. एकनाथांचा जन्म ज्या वेळेला झाला त्यावेळेला मूळ नक्षत्र होतं आणि या मूळ नक्षत्रावर जन्माला येणारा जो मूळ असतो त्याच आता ते त्या काळामध्ये प्रथा होती समजण्याची. मूळ नक्षत्रामध्ये जो मुलगा जन्माला येतो त्याच्या आई जिवंत राहतो आणि तसंच झालं. एकनाथ महाराज जन्माला आले आणि त्यांच्या आई आले. त्यामुळे आई वडिलांचं प्रेम नाथांना मिळालं नाही. तेव्हा आजोबा आणि आजी चक्रपाणी यांनी त्यांचा सांभाळ केला. एकनाथ महाराज हे अतिशय तेजस्वी असे सत्पुरुष होते. ब्रह्मज्ञानी, भक्ती रसामध्ये अत्यंत डुबलेले भक्त. लहानपणापासूनच या मुलाला भगवंताची आवड लागलेली होती आणि यांचं राहण्याचं ठिकाण होतं पैठण, प्रतिष्ठान नगरी. त्या काळातली प्रतिष्ठान नगरी आणि भारतातली वाराणसी म्हणजे काशी. काशी आणि प्रतिष्ठान, पैठण ही दोन शहरातली प्रख्यात होती क्षेत्र म्हणून. कुठलाही न्याय पाहिजे असेल तर पैठणला जा नाही तर काशीला जा. आणि तुम्हाला माहिती आहे ज्ञानोबांना शुद्धीकरण करून घेण्यासाठी पैठणला यावं लागलं होतं. चालत आले होते आनंद. त्या सगळ्या खुणा त्या पैठणला आजही दाखवल्या जातात. तो गाव घाट आहे त्या ठिकाणी. असो, तेव्हा हे पैठण शहर नाथांचं जन्म ठिकाण. या ठिकाणी ते 12 वर्ष होते. 12 वर्षामध्ये त्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. अनेक शास्त्र त्यांनी पाहिली आणि त्यांना भगवंताचं हे जे स्वरूप आहे ते जाणून घेण्यासाठी गुरुची आवश्यकता होती. आणि गुरुशिवाय ब्रह्मज्ञान नाही हे आपण पाहतो. मग आपल्याला कोण गुरु लाभेल म्हणून ते सारखे भगवंताच्या चिंतनामध्ये मननामध्ये राहायचे. एक दिवशी शंकराच्या मंदिरामध्ये ते प्रार्थना करत असताना तिथं त्यांना आदेश आला, अरे तुला गुरु करायचं असेल तर देवगिरीला जा. तिथे जनार्दन स्वामी आहेत, ते तुझे गुरु होतील असा आदेश मिळाला त्यांना शंकराच्या मंदिरामध्ये. आणि हा आदेश मिळाल्यानंतर नाथ उठले आणि चालू लागले. आता देवगिरीचा किल्ला तिथून खूपच लांब आहे. देवगिरीचा किल्ला म्हणजे आजचा दौलताबादचा किल्ला. दौलताबाद हे मुसलमानांनी ठेवलेलं नाव आहे.
त्या किल्ल्याचं खरं नाव आहे देवगिरी. तेव्हा त्या देवगिरीच्या किल्ल्यामध्ये जनार्दन स्वामी हे मुख्य किल्लेदार होते. तेव्हा त्या किल्लेदारांकडे तुझा हा मुलगा एक 12 वर्षाचा होता. तो त्या मंदिरामधून परस्पर घरी न जातानाच निघाला. घरी आजोबा आजीलाही सांगितले नाही आणि परस्पर पायी रस्ता किती लांब येते. आज तिथे सडक मिळत झाली नाही ती गोष्ट वेगळी. पूर्वी सरकार होत्या. जंगलामधून वाट चालत तो देवगिरीच्या किल्ल्याजवळ आला. त्याचे कपडे आता मलिन झाले ते त्याला बरेच दिवस लागले. तपाशी राहायचा, चालत राहायचा. गुरुची ओढ लागल्यानंतर नाथांनी जे कष्ट केले तसे कष्ट करून कुठं राहिला पैठण आणि कुठं राहिला देवगिरीचा किल्ला. वाटेने पायी चालत राहायचं एकट्याला. बाळ खायला कोणी दिलं तर दिलं, कसं भुक्का करून राहायचा कुठे. आणि असं करत करत तो देवगिरीच्या किल्ल्यावर आला. मोठे कपडे, फाटके कपडे कशा तरी. तेव्हा तो किल्ल्याचा जो मुख्य दरवाजा होता त्यावर आल्यानंतर तिथला जो रखवालदार होता तो त्याला जाऊ देईना. त्याने त्याचं स्वरूप पाहिल्यानंतर हा विचार ठाण दिला, कशाला चालला मध्ये. त्याने सांगितलं, महाराज मला जाऊ द्या, मला माझ्या गुरुचं दर्शन घ्यायचं. कोण तुझे गुरु? जनार्दन स्वामी. हो, तिथे किल्लेदार आहे. त्यांना तू असा घाणेरडा पोरगा म्हणून त्या फाटेपाल्याने त्यांना मध्ये सोडलं नाही. निरोप पाठवला. जनार्दन स्वामींना निरोप पाठवला आणि सांगितलं की असा एक पोरगा पैठणहून आलेला आहे तुम्हाला भेटायला, तर त्याला सोडायचं का मध्ये. हा जनार्दन स्वामींनी चटकन ओळखलं की अरे हा तोच. येऊ द्या त्याला, सोडा. गेला जनार्दन स्वामींना पाहिलं आणि नमस्कार केला. साष्टांग दंडवत घातला, नमस्कार केला आणि म्हणाला, महाराज मी मोठ्या आशेने तुमच्याकडे आलो आहे. मला तुम्ही पदरात घ्या, मला सांभाळा. जनार्दन स्वामी महान भक्त होते. ते महान भक्त होते आणि ज्ञानी होते, आत्मज्ञानी होते. जनार्दन स्वामींनी त्यांना ओळखल्यानंतर त्यांना घेतलं. त्यांना एका खोलीमध्ये जागा दिली. त्यांना स्नान करून नंतर त्याला जेवायला खाऊ घातलं, कपडे घातले त्याला चांगले आणि आपल्याजवळ घेऊन घेतलं. त्याला हिशेबाचं काम दिलं. जनार्दन स्वामींनी नाथांना हिशेब, जे त्यांचे किल्ल्याचे हिशेब असायचे, पैसे येणार ते हिशेब ठेवण्याचं काम दिलं. नाथांनी ते काम मोठ्या आनंदाने स्वीकारलं आणि तो हिशेब ठेवू लागला. एके दिवशी रात्री आलेले पैसे आणि जमलेली जागी मधली रक्कम जमत नव्हती. एक आणा कमी होता. एक आणा. त्यामुळे एक आणा म्हणजे फार मोठा होता. 1 रुपया का 10 रुपये. आज आपल्याला एक आणायची तर काय, पण 10 आणायची सुद्धा किंमत काही कळत नाही. पण त्या काळामध्ये फार महाग होतो. तो एक आणा काही जमीन. रात्रभर हा पोरगा तपासत बसला विषय. हा एक आणा कमी का पडतोय, कुठे चुकलं आपलं, म्हणून तो विषय तपासत बसला. पहाटेच्या 4 वाजता
त्याला ती चूक आढळली आणि चूक आढळल्यानंतर त्याने आनंदाने टाळी वाजवली. अशी जनार्दन स्वामी साधनेला बसलेले होते. जनार्दन स्वामींना ती टाळी ऐकल्याबरोबर ते चकित झाले. असं काय झालं, कोण टाळी वाजवली आपल्या बाजूला? उठले ते, पाहिलं, त्याच्या खोलीत गेले. अरे काय महाराज क्षमा करा, असं असं मला रात्रभर जागरण झालेले आहे आणि ती चूक आता मला सापडली. अरे मग सापडली असती काय, बरं झालं. अशा तऱ्हेनं नाथ महाराज त्यांचा अभिषेक करत होते. एके दिवशी यवनांची स्वारी आली त्या किल्ल्यावर. नाथ महाराज बाहेर गेले ते आपलं हे जनार्दन स्वामी बाहेर गेलेले होते आणि हा एकनाथ नावाचा पोरगा 15-16 वर्षाचा झालेला तो होता. आता हे यवनांचं जे आपल्यावरची धाड आहे किंवा आपल्याला स्वारी करून आलेले ते त्यांना कसं परतवावं म्हणून यांनी पोशाख केला नाथांचा शिपायाचा. शस्त्र घेतली हातात आणि आपल्या सगळ्या सैनिकांना सांगितलं, चला त्या यवनांना आपण तोडू. आणि तोडून लावलं त्यांनी. अशा प्रकारे नाथांनी महान शौर्याचं कार्य करून दाखवलं. त्या काळामध्ये जनार्दन स्वामींना फार आनंद झाला. वा वा वा, जनार्दन स्वामींचं दैवत दत्तच होत. ते दत्त भक्त होते. पुढे मला असं कळलं की जनार्दन स्वामी हे शाळेगावचे आमचे जे देशपांडे होते त्या घराण्यातले होते आणि त्या घराण्यातले एक शिक्षक आम्हाला शिक्षक होते शाळेगावच्या हायस्कूलमध्ये, एबी हायस्कूलमध्ये. ते शिक्षक आम्हाला सांगायचे की जनार्दन स्वामी आमच्या घराण्यातले आहे, त्यांनी आम्हाला चांगले ओळखले. अशा तऱ्हेने हा त्यांचा परिचय मला झालेला होता. जनार्दन स्वामींनी या एकनाथांना दत्त दर्शन घडवण्यासाठी एक घोडा दिला आणि स्वतः दुसऱ्या घोड्यात बसले आणि देवगिरी किल्ल्यापासून गोकुळ नावाचं एक शिखर आहे त्या ठिकाणी. त्याला आता गोकुळ म्हणत नाही, त्याला काहीतरी वेगळं नाव दिलं त्यांनी. जाऊन आले हा शूलिभंजन पर्वत जो आहे त्या काळामध्ये त्याला गोकुळ म्हणत होते. त्या शूलिभंजन पर्वतावर जनार्दन स्वामींनी नाथांना आणलं आणि म्हणे तुला दत्ताचं दर्शन घडतो. आणि ती एक कथाच म्हणजे दत्तप्रभू कसे असतील विचार करताय नाथ. काय भेद येतो आपल्याला दत्तप्रभूंचं दर्शन. बसले त्या शिवलिंग पर्वतावर जाऊन टेकडीवर. त्या फकीराच्या विषयामध्ये म्लेच्छ रूपामध्ये भगवान दत्तात्रय आले. मुसलमान फकीर, याला वाटलं कोण फकीर मित्र त्यांच्या बरोबर कुत्रे होते. दत्त म्हटले की कुत्रे आले, त्यात एक कुत्री होती. दत्त यांनी सत्ता ओळखलं. जनार्दन स्वामींनी तत्काळ ओळखले भगवान दत्तात्रयाचे आणि ते गेल्याबरोबर त्यांना नमस्कार केला आणि नाथांना सांगितलं, अरे एकनाथ नमस्कार. मला इथं मुसलमान आहे, यांना काय नमस्कार करायचा.
तू नमस्कार कर. नमस्कार महाराज सांगताय, आपले गुरु सांगताय नमस्कार केला. मग आता यांची सेवा कशी करायची ते म्हणजे काही नाही. आता न्याहाऱ्या करायच्या, न्याहारीची वेळ झाली, पाठीची होती, न्याहाऱ्या करायचा, काही ठिकाणी खायला काही नाही. दत्तानी आपल्या पिशवीमधून त्यांची सही होती तिच्यामधून शिळे भाकरीचे फुटके काढले तुकडे आणि सांगितले की हे आता तुम्ही लोकांनी खायचे आहेत. शिळ्या भाकरीचे तुकडे कसे खाणार भाऊ? म्हणे जा हे भांड घे आणि त्या कुत्रीचं दूध काढ. हा कुत्रीचं दूध? म्हणजे हो कुत्रीचं दूध काढा. नाकाला सांगितलं काढली. खावलं बाबा. खरं ती कुत्री दूध देत होती जशी बकरी दूध देते ना, त्याप्रमाणे त्या कुत्रीनं दूध दिलं आणि तो लोटा भरला आणि मग त्या लोट्यामध्ये ते जे फुटके होते ते असे चुरून टाकले आणि मऊ झाले होते. इतका मऊ लग्न झाला त्या लग्न. आणि ते जनार्दन स्वामी आणि एकनाथ दोघं खाऊन राहिले. जनार्दन स्वामीला खा. त्याला आपलं कुत्रीचं दूध आणि आपल्याला खाऊला काय. जनार्दन स्वामी म्हणाले खा. मी खातोय ना, मोकळी खा. पोट भरून गेलं, तुमच्याकडून घास काढले, पोट भरून जात. अशा तऱ्हेनं जनार्दन स्वामी दातांना सांगितलं कानामध्ये, अरे तुला काही कळतं का? हे कोण आहे? नाही महाराज मला कसं समजत. अरे भगवान दत्तात्रेय आहे बाबा. हे आता मुलीचे रूप धारण करून आलेले आपल्याला भेटायला आलो. मग त्याला म्हटलं की दत्त भगवान आलेले, मग काय विचार करणार? काय सेवा करून काय नाही, काय सेवा करून काय नाही सांगा महाराज आता मला. दत्तप्रभूंनी त्याला आशीर्वाद दिला. जा, तुझ्या हातून फार मोठं कार्य होणार आहे. तू फार मोठा संत होणार आहे महाराष्ट्रातला. अशा प्रकारचा आशीर्वाद भगवान दत्तात्रेयांनी दिलेला आहे नाथांना. आणि त्याप्रमाणे ही भांडी विसरून घेण्यासाठी तिथे तलाव आहे. तो तलाव खाली त्या टेकडीच्या खाली पायथ्याशी तलाव आहे. त्या तलावामध्ये जा, तिथं हे भांडे घेऊन आणा. ते भांडे घेतले ती जनार्दन स्वामीचं आणि त्याच्या दोघांची ती भांडी घेतली आणि तिथे ती उष्टी टाकायला गेला. उष्टी टाकायला गेल्याबरोबर तिथं मोठे मासे असे उसळत होते ते खाण्यासाठी, ते उष्ट खाण्यासाठी ते बाहेर येत होते, असे उसळत होते. तो मासा म्हणतो मला घास मिळेल, तो म्हणतो मला घास मिळेल, तो म्हणतो. अशी त्यांची चढावत चालली होती. नाथांना ती पाहून आश्चर्य वाटेल. माशाला कसं कळलं की दत्तप्रभूंचं हे खाद्य म्हणून. अशा प्रकारचे चमत्कार त्या ठिकाणी भगवान दत्तात्रेयांनी त्या ठिकाणी दाखवले. जर तुम्ही आज त्या शिवमंदिर पर्वतावर गेला तर तिथे जिथं त्यांनी साधना केलेली आहे ते ठिकाण आजही तुम्हाला शक्तीचा प्रवेश होण्याचा अनुभव देतो. मी जेव्हा हे नमस्कार करायला लागलो तेव्हा माझ्या अंगामध्ये सगळं थकवा भरला. असं ते ठिकाणी अवश्य पाहावं. आणि काही जवळ होते, लोक विसरून गेले सगळं त्याला. असो, तेव्हा आता हा जो एकनाथी भागवताचा भाव फार मान कार्य केले. नाथांनी अनेक ग्रंथ लिहिलेले.
त्यांच्या ग्रंथांची यादीच करून याची म्हटली तर नाही मला सांगेल नंतर. परंतु फार मोठं कार्य केलं त्यांनी. अनेक ग्रंथ लिहिले. हा नाथ भागवत ग्रंथातला एकादशी संदावरचा हा ग्रंथ आहे. बघा, एक गोष्ट आहे त्यांची महत्वाची सांगतो. त्यांनी पैठण पासून रामेश्वरापर्यंत प्रवास केलेला आहे. आधी ते काशीला गेले पैठणहून. बरोबर भक्त मंडळी होती. काही प्रवास होता. भजन जशी दिंडी जाते नाही त्या दिंडीप्रमाणे दिंडी निघाली. पैठणहून काशीला गेले. काशीला गेल्यानंतर भगवान विश्वेश्वराचं शंकराचं दर्शन घेतलं आणि तिथून एक कावड भरली. कावड खांद्यावर घेतली आणि त्या कावडीमध्ये गंगेचं पाणी घेतलं आणि ते रामेश्वराला जाऊन टाकायचं. पायी प्रवास. रस्त्याने भजन म्हणत जायचे. जशाकडे दिंडी जातात ना तशी ही दिंडी निघालेली. नाथांची दिंडी. भजन गात 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 आता रामेश्वर जवळ यायला लागलं. तिथे एक चमत्कार घडला. परीक्षाच होती नाथांची. तिथं बाजूलाच एका शेतामध्ये गाढव पडलेलं होतं आणि ते तळमळत होत. तो त्या गाढवाचा मालक जो होता तो तिथे जवळ उभा होता. याची दिंडी त्या रस्त्याने चालली असताना त्याने पाहिलं कावड भरून चालली काशीची गंगा रामेश्वराला. तेव्हा रामेश्वराला चाललेली ही जी गंगा आहे या गंगेतलं पाणी आपल्या या गाढवाला जर मिळालं तर हे गाढव पुन्हा बिचारे जीवन चाललं. आता बघा, एखादा दुसरा कोणी असता तो म्हणाला असं छे आम्ही इतक्या दूर ती गंगा खांद्यावर आणलेली आहे आणि गाढवाला पाजायची. नाथ म्हणाले नाही, गाढव काय आणि माणूस काय. मरताना तडफडून लागलेल्या पाण्यासाठी ना त्याला पाणी पाजच पाहिजे. नाथांनी आपली कावड खाली उतरवली त्या ठिकाणी आणि त्या गावाला भर पाणी पाजलं. त्याला झाडू घातलं आणि सगळी कावड खाली केली. असं कोण करेल का? काय दया होती नाथांच्या ठिकाणी. नाथांचा हा दयाभाव पाहून खरोखरच आपल्यासारख्यांना खूप आनंद आणि श्रद्धा बसते. असे होते नाथ. आणि रामेश्वराला कावड गेले. तो तिथला जो पुजारी होता तो विचार करता कावड कशासाठी आणली तुम्ही. म्हणजे बाबा आम्ही आणली आणि ते आणलं होतं परंतु आता इकडलं पाणी घेऊन जायचं. रामेश्वरचं पाणी आता गंगेला घेऊन जायचं. चमकला तो म्हणाला काहीतरी वेगळंच घेतला. अशा तऱ्हेने नाथांनी अनेक लोकांना आपले त्या काळामध्ये चमत्कार दाखवलेले. तुम्हाला सांगतो नाथ महाराज सण सहनशील होते. आजही पैठणला गेल्यानंतर तिथे कट्टा वगैरे बसण्याचा. तिथे जे लोकांना जे देवावर विश्वास ठेवत नाही टिंगल करतात असे टिंगलखोरांचं एक वेटळ होत.
स्वरूप कोण होती त्याला काहीच माहिती नाही. त्यांनी ठरवलं की आज नाथांना बसला की त्याला बघूया आपण तो खरोखरच संशीदाय म्हणून त्याची परीक्षा पाहू. म्हणून नाथ महाराज गोदावरी मधून स्नान करून आले आणि पुरुष बसलेली असायची आणि प्रत्येक जण फुंकायचा त्यांच्या अंगावर. कल्पना करा, नाथ महाराज स्नान करून येतात गोदावरीवरून स्वच्छ होऊन कपडे धुवून आणि ही पोरं त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर फुंकतात, सोळा भरून गुळण्या टाकतात. नाथ म्हणाले काय असं चाललंय, अरे असं काय करणार तुम्ही, रागवत नाही का, ठीक आहे बा, पुन्हा जायचे, पुन्हा स्नान करायचे, पुन्हा कपडे घ्यायचे, पुन्हा आले की तिथे ते बसलेले पुन्हा ते. असं त्यांनी 10, 15, 20 वेळा केलेलं. ना चिडले नाही, रागावले नाही, कुणाला शिवू म्हणून कुणाला दिली नाही, नेहमी आशीर्वाद द्यायचे. बरं ठीक आहे, कल्याण हो तुमचं, ठीक हो, देव तुम्हाला समज देव, अशा तऱ्हेने त्यांना आशीर्वाद देत देत 15-20 वेळेला त्यांना त्या दिवशी स्नान झालं. ते म्हणाले भगवंताची ही कृपा, मला जास्त वेळ स्नान करायला मिळालं म्हणून त्यांनी मला स्नान करायला चांगली संधी दिली असं ते म्हणायचे. आपल्यासारख्या माणूस त्या ठिकाणी असं सहन केलं असतं का आपण. नाथ काय होते, कसे होते, फार 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 महत्वाचं हे. अशा हा नाथांचा हा जो ग्रंथ आहे, नाथ भागवत त्याला म्हणतात. भागवताचा ग्रंथ हा मूळ भागवत ग्रंथ आहे. त्याचा 11वा स्कंद त्यांनी निवडलेला आहे, 11वा भाग, आणि त्यावर त्यांनी हा सुंदर अशी टीका म्हणजे विश्लेषण केलेले, विवरण केलेले, हा सुंदर आहे. आता प्रत्यक्ष तुम्ही आपण वाचू तेव्हा तुम्हाला कळेल की काय सुंदर लिहिलेले आहे. नाथ मोठी चमत्कारिक अवस्था आहे पहा. नाथांचे जे गुरु होते जनार्दन स्वामी, त्यांचा जन्म फाल्गुन षष्टीला. नाथांना दीक्षा झाली जनार्दन स्वामींची फाल्गुन षष्टीला, मध्य षष्टीला, फाल्गुन मध्य षष्टीला. मग आता काय युगा जनार्दन स्वामींचा जन्म फाल्गुन मध्य षष्टी. नाथांना देवगिरीला दीक्षा झाली जनार्दन स्वामींची, ती फाल्गुन मध्य षष्टीला. जनार्दन स्वामींनी आपला देह विसर्जन केला फाल्गुन मध्य षष्टीला, आणि नाथांनी आपला देह विसर्जन केला फाल्गुन मध्य षष्टीला. काय युगा अशा एकाच तिथीला सगळ्यांनी तसं गुरु आणि शिष्य दोघांनी बरोबर त्याच तिथ्या कशा निवडल्या, त्याच तिथीला दोघांचे देहासन झालेले आहे. आज जर आपण देवगिरीच्या किल्ल्यावर गेलो, दौलताबादचा किल्ला म्हणतो त्याला आता, तर तिथं जनार्दन स्वामींची समाधी आहे. किल्ल्यावर जावं लागतं. त्या ठिकाणी आजूबाजूला पाणी साचलेलं, त्यावेळेला आम्ही त्यावेळेला पाऊस पडत होतो. जनार्दन स्वामींची समाधी म्हणजे एक थर्ग बांधलेले त्या काळामध्ये, आणि लोक सांगतात की बा हे जनार्दन स्वामींचं समजा. अतिशय प्रसन्न वाटत त्या ठिकाणी गेले. सगळ्यात उंच ठिकाण होते देवगिरीच्या किल्ल्यातलं, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या समाधीला स्पर्श केला तर आपल्याला अतिशय चांगल्या
आता आपण शक्तिपात मार्गाचे लोक स्त्रियांचा अनुभव घ्यायला लागतो लगेच. त्या समाधीला जर आपण स्पर्श केला तर आपल्याला अनेक प्रकारच्या क्रियांचा अनुभव आजही येतो. तेव्हा भक्तांनो, साधकांनो, देवगिरीच्या त्या दौलताबादच्या किल्ल्यामध्ये जा आणि वर जनार्दन स्वामीच्या दर्शनाला अवश्य भेट द्या. हा सुंदर ठिकाण आहे. अशा तऱ्हेनं नाथांचं किती गुणगान करावं. आता त्यांना जी मुलं झाली त्यांची पत्नी गिरिजाबाई. या गिरिजाबाईचं आणि नाथांचं लग्न कधी झालं माहिती का? 12 वर्ष जनार्दन स्वामीकडे राहिले. 12 वर्ष ते गेले होते त्यावेळेला आणि पुन्हा 12 वर्ष ते राहिले. म्हणजे 25व्या वर्षी ते परत गेलेले पैठणला. त्यावेळेला त्यांचं वय 25 होत. 25व्या वर्षी गिरिजाबाई नावाच्या एका मुलीशी, त्या मुलीचे वय त्यावेळेला 25. आता त्या काळामध्ये बालविवाह होत होते. आता ही पोरगी कशी काय राहिली आहे ना? चमत्कारच येते सगळे. तेव्हा 25व्या वर्षी त्या मुली गिरिजाबाईचं लग्न नाथांशी झालं आणि अशी काहीतरी बाई मिळाली. अरे राम देवा, धन्य ती पती घेतला. तिने नाथांना फार मदत केली. नाथांची ग्रहलक्ष्मी होती ती. नाथांच्या घरी येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचं, सगळ्या वारकऱ्यांचं, सगळ्या भक्तांचं कार्य करायची, काम करायची, सेवा करायची. तिला मदत करण्यासाठी भगवान पांडुरंग विठ्ठल तिचा मदत करण्यासाठी काय नाव धारण केलं? श्रीखंड्या. श्रीखंड्या म्हणून नाव त्यांनी धारण केलं. मी श्रीखंड्या आहे महाराज, मला तुमच्या घरी ठेवून द्या, आम्हाला आलं. अरे हा श्रीखंड्या म्हणजे पंढरीचा विठोबा. काम केलं. पुढे अनेक दिवसांनी लोकांना कळलं की इथं पंढरीला आम्ही येतो पण आम्हाला विठ्ठलासारखं काही दिसत नाही. इथं आम्हाला काही देवाचं दर्शन घडत नाही किंवा देवाचे काही अनुभव येत नाही. विठ्ठलाचे गेला कुठं विठ्ठल? मुलीच आहे. पुढे एकाच्या स्वप्नात आले की मी पैठणला यायला सांगितले. तो माणूस तपास करत कुठे पैठण, कुठे पैठण, कुठे ना म्हणून तपास करत 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 तिथे गेला. नाथांचे घर कुठे तिथे गेला आणि तिथे विचारू लागला. त्या घरामध्ये गेल्यानंतर तिथं पंढरीचा विठोबा आला आहे का? ते म्हणाले कोण पंढरीचा विठोबा? इथे कोणी आला नाही. आणि हा श्रीखंड्या ते ऐकत होत सगळं. श्रीखंड्या बाहेर घेऊन गेला आणि त्या माणसाने सांगितलं की मला असं स्वप्न पडलेलं आहे की पंढरीचा विठोबा नाथांच्या घरी नोकर म्हणून काम करून राहिलेला आहे. त्याला तिथे जाऊन भेटा म्हणजे तो मी इथं. अशा तऱ्हेनं श्रीखंड्या किती दिवस तरी त्या ठिकाणी कार्य करत होता, काम करत होता, गिरिजाबाईला मदत करायचा. असं ते जे जीवन आहे नाथांचं ते अलौकिक जीवन आहे. आता त्यांनी लिहिलेला हा जो ग्रंथ आहे तो आपण त्यापासून सुरू करू.
तो अवश्य ऐका. त्याचं श्रवण हे पुण्यदायक आहे बरं. नाथ भागवताचं जे श्रवण करेल त्यांना पुण्य प्राप्त होतं, म्हणजे पुण्यदायकही आहे आणि ज्ञानही मिळेल. मग चांगलंच आहे ना. तेव्हा आजच्या सत्संगाला वेळ संपल्यामुळे विश्राम घेऊया. हरिओम. हरिओम.